आता आपण पिरियॉडिक टेबल आणि पिरियॉडिक टेबलमधले जे एलिमेंट्स आहेत त्याचं क्लासिफिकेशनविषयी बघणार आहोत. आणि त्यामध्ये आता एलिमेंट्सचे क्लासिफिकेशन करण्याचे प्रयत्न खूप आधीपासून झालेले आहेत, पण तेव्हा माहीत नव्हतं की किती एलिमेंट्स आहेत. त्यामुळे जो सायंटिफिक स्टडी आहे तो आपल्या एलिमेंट्सचा शोध लागल्यानंतर सुरू झाला. आणि त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जो खूप चांगला अटेम्प्ट झाला तो होता डोबेरायनरकडून. त्याला आपण डोबेरायनर्स ट्रायड असं म्हणतो. आता डोबेरायनर हा एक सायंटिस्ट आहे आणि ट्रायडचा मिनिंग होतो 3, म्हणजे ट्राय म्हणजे होतं 3. ट्रायंगल मध्ये 3 अँगल्स असतात म्हणून ट्राय, मोनो ट्राय म्हणजे 3. सो हे काय आहे, 3 आहे. आता 3 काय आहे तर डोबेरायनरने एलिमेंटचं क्लासिफिकेशन आणि त्याच्या प्रॉपर्टीजचा अभ्यास करताना काय केलं तर 3 एलिमेंट्स अरेंज केले. आणि 3 एलिमेंट्स निवडताना कसे निवडले तर फर्स्ट एलिमेंट निवडला ज्याचा ॲटॉमिक मास हा कमी असेल, लोअर असेल. थर्ड एलिमेंट असा निवडला जो ज्याचा ॲटॉमिक मास हे खूप हायर असेल. आता ॲटॉमिक मास निवडले. पहिल्यांदा ॲटॉमिक नंबर ही महत्त्वाची कन्सेप्ट आहे हे माहीत नव्हतं, त्यामुळं डोबेरायनर किंवा जे आधीचे प्रयत्न झाले ते सगळे ॲटॉमिक मासवरूनच आलेले आहेत. सो डोबेरायनरने फर्स्ट एलिमेंट असा निवडला ज्याचा ॲटॉमिक मास हे लोअर असेल. थर्ड एलिमेंट असा निवडला ज्याचा ॲटॉमिक मास हायर असेल. आणि सेकंड असा निवडला ज्याचं ॲटॉमिक मास हे फर्स्ट आणि थर्ड एलिमेंटच्या ॲव्हरेज इतकं असेल. सो फर्स्ट आणि थर्ड याचं ॲव्हरेज इक्वल टू सेकंड एलिमेंटचं ॲटॉमिक मास, असे याने 3 एलिमेंट्स निवडले. आणि 3 एलिमेंट्स निवडल्यामुळं याला ट्रायवरून ट्रायड नाव दिलं. सो हा झाला आपला डोबेरायनरचा ट्रायड. हे डोबेरायनरचा फोटो आहे. आणि ह्या ट्रायडविषयी डोबेरायनरने क्लेम केलं होतं की या ज्या 3 एलिमेंट्स आहेत, जे फर्स्ट एलिमेंट विथ लोअर ॲटॉमिक मास, थर्ड एलिमेंट विथ हायर ॲटॉमिक मास आणि सेकंड एलिमेंट ॲव्हरेज ऑफ फर्स्ट अँड थर्ड, हे जे 3 एलिमेंट्स आहेत याच्या प्रॉपर्टीज या सिमिलर असतात असा क्लेम डोबेरायनरने केला होता. आणि त्यासाठी मग एक्झाम्पल काय दिलं तर लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम या 3 एलिमेंटचं ॲटॉमिक मास याने घेऊन बघितलं. लिथियमचा ॲटॉमिक मास आहे 6.9, सो आपण याला क्लोज टू 7 असं म्हणू. त्यानंतर पोटॅशियमचा ॲटॉमिक मास आहे 39.1, सो आपण याला क्लोज टू 39 असं म्हणू शकतो. आणि जो ॲव्हरेज येतो तो आहे सोडियम, ज्याचं ॲटॉमिक मास आहे 23. आणि या 3 एलिमेंटच्या प्रॉपर्टीज समान आहेत. तर डोबेरायनरने असे ट्रायड बनवले. आता हा ट्रायड इथं करेक्ट आला, पण हा काही सगळ्या एलिमेंटसाठी करेक्ट येत नाही. त्यामुळं डोबेरायनरचा ट्रायड हा लोअर एलिमेंटसाठी करेक्ट आला, पण तो सगळ्या एलिमेंट्सला अप्लाय होत नाही. त्यामुळं हे डोबेरायनरचं हे जे ट्रायड आहे हे चुकीचं होतं, पण हा खूप चांगला अटेम्प्ट होता. तर डोबेरायनरच्या म्हणण्यानुसार हे जे 3 एलिमेंट्स होते, 1 विथ लोअर ॲटॉमिक मास, 1 विथ हायर ॲटॉमिक मास अँड 1 विथ ॲव्हरेज ऑफ फर्स्ट अँड थर्ड, हे समान प्रॉपर्टीज दाखवतात असं याचं म्हणणं होतं, जे चुकीचं निघालेलं आहे. पण हे आहे डोबेरायनरचं ट्रायड. एक्झाम्पल आपण काय बघितलं, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम याच्या प्रॉपर्टीज ॲक्च्युली सिमिलर आहेत आणि त्यामुळे हे करेक्ट आलं होतं. पण हे बाकीच्या एलिमेंट्सला करेक्ट येत नाहीत, म्हणजे लोअर एलिमेंट्सला करेक्ट होतं, हायर एलिमेंट्सला किंवा बाकीच्या सगळ्या पिरियॉडिक टेबलमधल्या सगळ्या एलिमेंट्सला करेक्ट येत नाही. त्यामुळं हे जरा थोडंसं मागं पडलं. पण हे झालं डोबेरायनरचा ट्रायड आणि हा एक खूप चांगला अटेम्प्ट होता एलिमेंटच्या क्लासिफिकेशनसाठी. तर आता या डोबेरायनरच्या ट्रायडनंतर पुढचा जो अटेम्प्ट झाला तो झाला न्यूलँड्सकडून. आणि न्यूलँड्सने जे बनवलं त्याला आपण म्हणतो न्यूलँड्स ऑक्टेव्ह. तर आपण आता बघू न्यूलँड्स ऑक्टेव्ह. आणि हे आहे आता न्यूलँड्स ऑक्टेव्ह विषय. हा न्यूलँड ऑक्टेव्ह आहे आणि हा न्यूलँडचा फोटो आहे. आणि न्यूलँड हे सायंटिस्टचं नाव आहे आणि ऑक्टेव्ह मिनिंग 8. तर आता इथं 8चा संबंध आहे म्हणून याला नाव मिळाले. ते काय मिळाले तर ऑक्टेव्ह मिळाले. आता ट्रायडने जो अटेम्प्ट केला त्याच्यापेक्षा हा चांगला अटेम्प्ट होता. न्यूलँडने काय केलं तर न्यूलँडने अरेंज्ड एलिमेंट्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. तर ही अरेंज्ड एलिमेंट्स अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर मासेस, ॲटॉमिक मासेस. आणि त्याने हे एलिमेंट्स ॲटॉमिक मासनुसार अरेंज केल्यानंतर त्याला हे सापडलं की
प्रॉपर्टीज ऑफ एव्हरी 8th एलिमेंट आर सिमिलर टू दोज ऑफ फर्स्ट एलिमेंट. म्हणजे जर समजा फर्स्ट एलिमेंट आहे त्याच्या प्रॉपर्टीज 8th एलिमेंटशी सिमिलर आहेत, सेकंड एलिमेंटच्या 9thशी सिमिलर आहेत, थर्डच्या 10thशी सिमिलर आहेत. त्याने हे अशा प्रकारे हे ऑक्टेव्हचा लॉ सांगितला की प्रॉपर्टीज ऑफ केमिकल एलिमेंट्स ह्या पिरियॉडिकली 8 नंतर रिपीट होतात. म्हणून 8 वरून याला नाव काय मिळालं, ऑक्टेव्ह. आणि हा याचा म्हणणं होतं, याने काय सांगितलं त्याला की ह्याला सांगितलं हा लॉज ऑफ ऑक्टेव्ह आहे. लॉज ऑफ ऑक्टेव्ह काय आहे तर केमिकल एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज या 8 नंतर रिपीट होतात म्हणून त्याला ऑक्टेव्ह आणि या लॉला लॉ ऑफ ऑक्टेव्ह असं म्हटलं गेलं. याचं एक्झाम्पल काय दिले याने तर सोडियम हॅज सिमिलर प्रॉपर्टीज टू लिथियम. सोडियम आणि लिथियमच्या प्रॉपर्टीज सिमिलर आहेत. तर याच्यावरून त्याने प्रत्येक 8 नंतर रिपीट होतात असं सांगितलं. आता हे पण काही करेक्ट नव्हतं, म्हणजे हे लोअर एलिमेंटसाठी करेक्ट आहे, हे पण हायर एलिमेंट्ससाठी करेक्ट नाही आहे. त्यामुळे लिमिटेशन काय आहे तर द लॉ वॉज फाउंड टू बी ॲप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. जे कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर आहे 20. म्हणजे जे लोअर एलिमेंट्स आहेत फक्त तेवढ्याच एलिमेंटसाठी हा लॉ करेक्ट आहे. म्हणजे जे पहिले काही एलिमेंट्स आहेत तेवढ्यासाठीच हा लॉ करेक्ट आहे. त्यामुळे न्यूलँडच्या ऑक्टेव्हचा लॉ पण जरा थोडासा चुकलेलाच आहे. आणि या न्यूलँडचे ऑक्टेव्ह म्हणजे डोबेरायनर त्याच्यानंतर न्यूलँड यांच्यानंतर जो पुढचा खूप चांगला अटेम्प्ट झाला तो झाला मेंडेलिफकडून आणि त्याला आपण म्हणतो मेंडेलिफ पिरियॉडिक टेबल. आणि आता आपण बघू मेंडेलिफ पिरियॉडिक टेबल. आणि हा आहे मेंडेलिफ पिरियॉडिक टेबल. हे आहे मेंडेलिफचं चित्र. तर मेंडेलिफने काय केलं तर मेंडेलिफच्या काळापर्यंत 63 एलिमेंट्स होते जे तेव्हा माहीत होते. मग त्याने काय केलं तर ते अरेंज केले अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. आता पहिले जे 3ही अटेम्प्ट आहेत, पहिले 3 अटेम्प्ट म्हणजे पहिले 3 अटेम्प्ट म्हणजे पहिले डोबेरायनर ट्रायड, त्याच्यानंतर न्यूलँडचा ऑक्टेव्ह आणि मेंडेलिफचा पिरियॉडिक टेबल. हे पहिले 3ही आहेत हे ॲटॉमिक मासवरती आहेत. तर मेंडेलिफने 63 एलिमेंट्स जे तेव्हा माहीत होते ते ॲटॉमिक मासच्या ॲसेंडिंग ऑर्डर चढत्या क्रमाने अरेंज केले आणि त्याच्यानंतर त्याने काय बनवलं तर टेबल बनवला. आणि टेबल बनवलं त्यामध्ये काय बनवलं तर रोज आणि कॉलम्स बनवले. तर रोज आणि कॉलम्स असे बनवले त्याने. तर रोजला त्याने नाव दिलं पिरियड आणि कॉलमला नाव दिलं ग्रुप. आणि आता याने काय सांगितलं की याने जे एलिमेंट ठेवले ते ठेवताना काय केलं तर याने सिमिलर प्रॉपर्टीज असलेले एलिमेंट्स हे समान ग्रुपमध्ये ठेवले. आणि त्याने हे सांगितलं की या प्रॉपर्टीज आहेत केमिकल प्रॉपर्टीज फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स या रिपीट होतात. कशामुळं ॲटॉमिक मासमुळं. सो त्याने एक पिरियॉडिकचा लॉ दिला आणि त्यामुळेच आपण पिरियॉडिक म्हणतो. पिरियॉडिक म्हणजे समथिंग दॅट रिपीट्स आफ्टर फिक्स इंटरवल. तर प्रॉपर्टीज रिपीट होत आहेत म्हणून त्याने काय दिलं त्याला पिरियॉडिक टेबल असं नाव दिलं. आणि मग त्याने त्याचा एक लॉ दिला आणि मग तो आपला लॉ महत्त्वाचा आहे. काय लॉ आहे तर प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक masses. Properties of elements are periodic function of their atomic masses. Meaning काय याचं तर एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज या पिरियॉडिक फंक्शन्स आहेत कोणाचं ॲटॉमिक मासेसचं. म्हणजे ठराविक ॲटॉमिक मासनंतर ठराविक प्रॉपर्टीज या रिपीट होतात म्हणून याला मेंडेलिफ पिरियॉडिक लॉ असं म्हणतात. आता हा पण टेबल काय ॲक्युरेट नव्हता पण ह्या टेबलमुळेच आपल्याला मदत झाली की आपला जो मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे तो बनायला आणि त्यामुळे हा टेबल आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि याचे मग आहेत आपल्याला या टेबलचे झालेले फायदे ज्याला आपण काय म्हणू मेरिट्स ऑफ मेंडेलिफ पिरियॉडिक टेबल. तर यामध्ये मेंडेलिफच्या पिरियॉडिक टेबलचा पहिला फायदा काय झाला तर काही एलिमेंट्स होते ज्याचे ॲटॉमिक मास तेव्हा आपण इनकरेक्ट ॲझ्युम करत होतो. तर ह्या टेबलमुळं त्या एलिमेंट्सचं ॲटॉमिक मास हे रिवाईज केलं गेलं करेक्ट केलं गेलं. याचं एक्झाम्पल काय तर बेरिलियमचा ॲटॉमिक मास 14.9 आहे असं वाटत होतं तर ते 9.4 आहे हे या टेबलमुळं कळलं आपल्याला. सो याचं पहिलं मेरिट काय ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स वेअर करेक्टेड. फॉर एक्झाम्पल ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम वॉज करेक्टेड फ्रॉम 14.09 to 9.4. तर काही एलिमेंट्सचे ॲटॉमिक मास हे
कळले की आपले इनकरेक्ट आहे ते या टेबलमुळं करेक्ट करता आले. सेकंड पॉईंट काय आहे, तर हे जे एलिमेंट्स अरेंज केले सिमिलर प्रॉपर्टीज असलेले एलिमेंट सिमिलर ग्रुपमध्ये, तर ते करताना काही एलिमेंट्स हे मेंडेलिफला सापडले नाहीत, त्यामुळे त्याने त्या जागा मोकळ्या ठेवल्या आणि त्याने हे सांगितलं की हे एलिमेंट्स ज्या जागा मोकळ्या ठेवल्या ते एलिमेंट्स अजून सापडलेले नाही आहेत. आणि मग त्या पिरियॉडिक टेबलच्या मेंडेलिफच्या पिरियॉडिक टेबलचा हा फायदा होता की आपल्याला असे काही मेटल्स कळले, असे काही एलिमेंट्स कळले जे तोपर्यंत सापडलेले नव्हते आणि पुढे जाऊन ते सापडलेले आहेत. त्याने त्यांचे नंबर सांगितलेले की ॲटॉमिक मास त्यांचे किती असतील, तर 44, 68 आणि 72 असतील. आणि नंतर ते सापडले स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम. तर हे 3 एलिमेंट्स नंतर सापडलेले आहेत आणि हे सापडण्याच्या आधीच मेंडेलिफने सांगितलं होतं की हे सापडतील, कारण त्याच्या टेबलमध्ये त्या जागा व्हॅकंट होत्या. सो आपल्याला हे कळलं की काही एलिमेंट्स हे सापडलेले नाही आहेत. सो याचा दुसरा मेरिट काय आहे, मेंडेलिफ केप्ट व्हॅकंट प्लेसेस फॉर एलिमेंट्स दॅट वेअर नॉट डिस्कवर्ड. ॲटॉमिक मासेस ऑफ दोज एलिमेंट्स वेअर इंडिकेटेड ॲज 44, 68 अँड 72. लॅटर दोज एलिमेंट्स वेअर डिस्कवर्ड स्कँडियम, गॅलियम अँड जर्मेनियम. तर हे 3 एलिमेंट्स सापडायच्या आधीच मेंडेलिफने सांगितलं की हे सापडतील पुढे जाऊन, आणि ते कशाच्या जोरावर सांगितलं, तर या पिरियॉडिक टेबलच्या जोरावरती सांगितलं. सो याचं दुसरं मेरिट आहे. आणि आता तिसरं काय आहे, तर तिसरं आहे की जे एक टाईप ऑफ एलिमेंट्स आहे ज्याला आपण काय म्हणतो, नोबेल गॅसेस. हे नोबेल गॅसेस मेंडेलिफने जेव्हा पिरियॉडिक टेबल बनवला तेव्हा नोबेल गॅसेस सापडले नव्हते. नंतर सापडल्यानंतर मात्र जेव्हा मेंडेलिफच्या पिरियॉडिक टेबलमध्ये ते फिट करायची वेळ आली, जेव्हा ते टेबलमध्ये ॲड करायची वेळ आली, तेव्हा त्या टेबलमध्ये कुठलेही ॲडजस्टमेंट्स करावे लागले नाहीत. शेवटी सरळ 0 ग्रुप म्हणून एक ग्रुप वाढवता आला. आणि त्यामुळं जेव्हा आपल्याला म्हणजे सायंटिस्टला जेव्हा नोबेल गॅसेस सापडले तेव्हा टेबलमध्ये कुठल्याही ॲडजस्टमेंटची गरज पडली नाही. तर हे त्याचे फायदे आहेत. मग तिसरं मेरिट काय, वेन नोबेल गॅसेस वेअर लॅटर डिस्कवर्ड. लॅटर म्हणजे जेव्हा टेबल बनवलं तर त्याच्यानंतर ते सापडले होते. देर वॉज नो नीड टू डिस्टर्ब हिज टेबल. ही जस्ट ॲडेड 1 ग्रुप इन हिज टेबल. तर आपण 0 ग्रुप असा म्हणतो. आता मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये शेवटी आहे ग्रुप नंबर 18. सो हे झाले मेंडेलिफच्या पिरियॉडिक टेबलचे मेरिट्स. पहिलं मेरिट काय, तर काही एलिमेंट्सचे ॲटॉमिक मास असे इनकरेक्ट होतं, या टेबलमुळं कळलं आणि मग ते करेक्ट केले गेले. सेकंड मेरिट काय आहे, तर 3 एलिमेंट्स त्याने सांगितलं की सापडले नाहीत, हे सापडतील. आणि त्यांनी त्यांचे ॲटॉमिक मासेस पण सांगितले होते 44, 68 आणि 72. आणि ते नंतर पुढे जाऊन सापडले पण. आणि थर्ड मेरिट काय, तर जेव्हा नोबेल गॅसेसचा शोध लागला तेव्हा टेबलला डिस्टर्ब करावं लागलं नाही. फक्त एक 0 ग्रुप म्हणून एक ग्रुप ॲड केला आणि टेबलला डिस्टर्ब करावं लागलं नाही. तर हे झाले मेंडेलिफच्या पिरियॉडिक टेबलचे फायदे. आता बघू मेंडेलिफच्या पिरियॉडिक टेबल. आता आपण हा वापरत नाही कारण हा पण इनकरेक्ट आहे. मग हा इनकरेक्ट आहे म्हणजे यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होते. तर आता आपण बघू की याचे डीमेरिट्स काय आहेत. आणि हे आहेत मेंडेलिफच्या पिरियॉडिक टेबलचे डीमेरिट्स. यामध्ये मेंडेलिफच्या पिरियॉडिक टेबलचा डीमेरिट काय आहे, तर पहिलं डीमेरिट हे आहे की ॲटॉमिक मासवरती हा टेबल बनलेला आहे. आणि तेव्हाच्या काळामध्ये ॲटॉमिक मास इतक्या ॲक्युरेटली मोजण्याच्या टेक्नॉलॉजी नव्हत्या. त्यामुळं ज्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास हे खूप जवळजवळ आहे त्या एलिमेंटच्या सिक्वेन्सच्या बाबतीत प्रॉब्लेम झाला होता. कारण जर खूप क्लोज असतील तर पहिल्यांदा कोणाला ठेवावं त्याच्यावर सिक्वेन्सवरून प्रॉब्लेम होतो. सो पहिला प्रॉब्लेम काय आहे, तर जर ॲटॉमिक मास असे खूप क्लोजच असतील एकमेकांच्या तर तेव्हा ते पिरियॉडिक टेबलमध्ये सिक्वेन्सचा प्रॉब्लेम केलेला आहे कारण हा टेबल ॲटॉमिक मासवरती बांधलेला आहे. सो पहिले डिमेरिट काय, प्रॉब्लेम्स इन द सिक्वेन्स ऑफ सम एलिमेंट्स. फॉर एक्झाम्पल ॲटॉमिक मास ऑफ कोबाल्ट अँड निकेल. Atomic masses of cobalt and nickel are closer to each other. In such cases, there was problems in the sequence of the elements. त्यानंतर पुढचं डिमेरिट काय आहे, तर जेव्हा आयसोटोप्सचा शोध लागला. आयसोटोप म्हणजे काय असतं, तर आयसोटोप म्हणजे एकच एलिमेंट असतात ज्याचे 2 वेगळे फॉर्म्स असतात, 2 वेगवेगळे रूप असतात. आणि ते कसे रूप असतात, तर त्या एलिमेंटचे ॲटॉमिक मास डिफरंट असतात. म्हणजे एकच एलिमेंट असतो ज्याचे ॲटॉमिक मास हे 2 वेगळे आहेत. सो आता जर हा टेबल ॲटॉमिक मासवरती बनवला आहे म्हणजे याचा अर्थ
या टेबलनुसार 2 वेगळे एलिमेंट्स आहेत, जिथं की रिॲलिटीमध्ये तो एकच एलिमेंट आहे. त्यामुळे जेव्हा आयसोटोप्सचा शोध लागला तेव्हा त्याने मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलमध्ये त्यांना कुठं ठेवावं यावरून सगळे प्रॉब्लेम्स झाले. त्यामुळे दुसरा प्रॉब्लेम काय, तर आयसोटोपचा शोध लागल्यानंतर या टेबलचा प्रॉब्लेम झाला. त्यानंतर पुढचा काय आहे, तर जेव्हा आपण एलिमेंट्स जेव्हा ॲटॉमिक मासनुसार अरेंज करतो असेंडिंग ऑर्डरमध्ये, तर त्यांच्यामध्ये होणारी जी ग्रोथ आहे, जे ॲटॉमिक मास वाढत जाण्याचा कुठलाही पॅटर्न नाही आहे. म्हणजे काही ॲटॉमिक मास आहे जे सलग 2 आहेत, त्याच्यामध्ये काही एलिमेंट आहे जिथं 2 किंवा 3चा फरक आहे आणि काहीमध्ये पॉईंटचा फरक आहे, म्हणजे 0.5 0.6 वगैरे असे फरक आहेत. त्यामुळं अंदाजच लागत नाही की किती एलिमेंट्स असतील, याचा अंदाज या टेबलवरून लागतच नाही. मग हे ॲटॉमिक नंबरचा शोध लागण्यापूर्वी हे सगळं अंदाजे चालू होतं की किती एलिमेंट्स असतील, त्याविषयी कुठलंही ठोस एव्हिडन्स नव्हता. त्यामुळं मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये पण ते कळत नाही की किती एलिमेंट्स असू शकतील, किती एलिमेंट्स आपल्याला सापडलेले नाही आहेत. तर हे पण कळायला मार्ग नव्हता. सो तो एक आपल्या मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलचा डिमेरिट आहे. आणि त्याच्यानंतर चौथं डिमेरिट काय आहे, तर हायड्रोजनची पोझिशन. आता मेंडेलिव्हने जेव्हा पिरियॉडिक टेबलमध्ये एलिमेंट अरेंज केले तेव्हा ते अकॉर्डिंग टू प्रॉपर्टीज सिमिलर प्रॉपर्टीज असलेले एलिमेंट एका ग्रुपमध्ये टाकले, पण हायड्रोजनच्या प्रॉपर्टीज या इतर कोणाशी सिमिलर येत नाहीत. त्यामुळे हायड्रोजनच्या पोझिशनविषयी मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये कुठलंही योग्य आन्सर मिळत नाही. सो डिमेरिट काय आहेत, पहिलं काय, तर काही एलिमेंट्स आहेत ज्यांचं ॲटॉमिक मासेस खूप क्लोज आहेत एकमेकांच्या, तर त्यामध्ये सिक्वेन्सचा प्रॉब्लेम होतो. सेकंड काय आहे, सेकंड डिमेरिट आहे की आयसोटोपचा शोध लागल्यानंतर, आयसोटोप म्हणजे काय असतं, तर एकाच एलिमेंटचे 2 वेगळे ॲटॉमिक मास असलेले ते रूप असतात. तर आयसोटोपचा शोध लागल्यानंतर मेंडेलिव्हचा पिरियॉडिक टेबल हा कामाला येत नाही, कारण 2 ॲटॉमिक मास आहेत मात्र एलिमेंट सेम आहे, आणि जर टेबल ॲटॉमिक मासवरती असेल तर ते दोन्ही घ्यावे लागतील. त्यामुळं मेंडेलिव्हचं पिरियॉडिक टेबल काम करत नाही आयसोटोपसाठी. त्यानंतर तिसरं काय आहे, तर जेव्हा आपण इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये ॲटॉमिक मास लिहितो तर त्याच्या कुठल्याही पॅटर्न नाही आहे कसा वाढत जाईल त्याचा. त्यामुळं किती एलिमेंट्स आहेत, किती एलिमेंट्सचा शोध लागू शकेल याच्याविषयी कुठलाही अंदाजा लागत नाही, तर ते एक डिमेरिट आहे. आणि चौथा डिमेरिट काय, तर हायड्रोजनची पोझिशन. तर हे झालं डोबेरायनरचं ट्रायड, त्याच्यानंतर न्यूलँडचं ऑक्टेव्ह आणि त्याच्यानंतर मेंडेलिव्हचा पिरियॉडिक टेबल. यामध्ये सिमिलर काय आहे, तर सिमिलर हे आहे की हे तीनही टेबल हे ॲटॉमिक मासवरती बनलेले आहेत आणि त्यामुळे तीनही टेबल इनकरेक्ट आहेत. पण स्टेप बाय स्टेप हे आपल्याला इम्प्रूव्हमेंट होत गेलेली आहे. डोबेरायनरच्या ट्रायडनंतर न्यूलँडचा ऑक्टेव्ह, न्यूलँडच्या ऑक्टेव्हनंतर मेंडेलिव्हचा पिरियॉडिक टेबल आणि याच्यानंतर बनला आपला मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आणि तो एकच पिरियॉडिक टेबल आहे जो ॲटॉमिक नंबरवरती बनला. तर हे झाले आपले काय झाले, ट्रायड, ऑक्टेव्ह आणि मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल.